हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता जसे आपल्याला जे ट्रेनिंग समाजाकडून मिळाले, जिथे पण गेलो त्यांनी हीच कथा ऐकवली. काय करत आहेस बाळा? की इंजिनिअरिंग करत आहे. म्हटलं अच्छा, काय करणार? जेई म्हणून लागेन, किंवा कोणी म्हणेन STO म्हणून लागेन. अच्छा, माझ्या गावात एक मुलगा होता अमुक अमुक एकाचा, जेई म्हणून लागला होता. त्याने एक घर बनवलं तिथे आणि एक प्लॉट खरेदी केला आणि त्याने असं केलं. तर आपले विचार तेच होतात. BCA होऊ, जेई म्हणून लागू, STO म्हणून लागू. तर ते इंजेक्शन लागले तर आपण तिकडे प्रेरित झालो. आणि आता हे ज्ञान ऐकू भगवानाचे तर आपण इथे दृढ होऊन जाऊ. ते तर आपल्याला विष दिसू लागेल. हे घर बंगला यात सगळ्या जीवनाचा नाश करणं हे महामूर्ख व्यक्तीचं काम दिसू लागेल. तर अशा प्रकारे सत्संगाला येण्याने, या ज्ञानाला परत परत ऐकण्याने तुमच्यात दृढता येईल. कबीर साहेब म्हणतात, बघा आपण इथे धन मागायला येता. परमात्मा म्हणतात, हे तर मी पासंगासारखं देईन तुम्हाला फ्रीमध्ये. हे तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतो. हा तर आमचा सौदा पण नाही आहे. हे तर असेच देईन तुम्हाला. आता पासंगाची परिभाषा सांगतो थोडीशी काय असते. पूर्वी आमच्या गावात, सगळ्या गावात असेच होते. पैसे बिसे इतके नसायचे. असेच कोणी भाजी विकायला आला किंवा काही इतर सामान, कांदा विकायला आला किंवा इतर काही सामान घेऊन यायचा, तर आमची आजी काय करायची, गहू भांडे भरून घेऊन यायची आणि त्याला विचारायची, बाबा बाबा हे कसे देणार ढेमसे तू? तो म्हणायचा, जी गव्हाचे 2 भरून देईन. म्हणायची वजन कर. आणि जेव्हा व्यवहार तर केला गव्हाचा, 2 वेळा वजन केले, 1 किलोचे 2 किलो घेतले 1 किलो गव्हाच्या बरोबर, मग असे म्हणायची पासंग अजून दे. पासंग म्हणजे व्यवहारात नसलेला अतिरिक्त ॲटम. तो एखादं ढेमसं उचलून अजून टाकायचा, घेत आहे पासंग. नाही बाबा अजून थोडा दे, 1-2, तो अजून 1-2 उचलून टाकायचा. म्हातारी खुश व्हायची. तर हे पासंग म्हणजे फ्री, ते तर अतिरिक्त. तर जो खरा सौदा आम्ही तुमचा इथे देऊ करून, तो जन्म आणि मृत्यूच्या या दीर्घ रोगाचा नाश करेल. आणि जे तुम्ही इथे मागायला येता, आम्ही तर पासंगामध्येच देऊ. झालं समाधान. जी सांसारिक संपत्ती जी तुम्हाला आवश्यक असेल आणि तुमचे कष्ट जी तुमच्यावर संकटे येत आहेत, ते तर पासंगात ठीक करतील कबीर भगवान आमचे. आणि खरे दुःख तर तुमचे, खरा सौदा तर तुमचा हा आहे की तुमचा जन्ममृत्यूचा रोग नाश करतील, जे पृथ्वीवर या ब्रह्मांडात कोणी नाही करू शकत. जे सतलोक आश्रम बरवाला जिल्हा हिसार हरियाणात तुम्हाला आज उपलब्ध आहे. राम नाम कड़वा लगे ये मीठे लगे दामे, दुविधा में दोनों गए भाई माया मिली नाराम. आता या इंजेक्शनने प्रभावित व्यक्ती, एक वेळा हा दास माझ्या पूज्य गुरुजींच्या सतलोक गमनानंतर त्यांच्या आदेशानुसार दीक्षा नाम सत्संग करू लागला. तर आमच्या पूज्य गुरुदेवजींचा एक आश्रम मोगामध्ये आहे, रेल्वे स्टेशनच्या जवळ, आणि एक तलवंडीभाई जिल्हा फिरोजपूरमध्ये आहे. तर जिल्हा फिरोजपूरमध्ये जो तलवंडीभाई आहे, कसबा छोटासा बरवालाप्रमाणेच, तर तिथे आमच्या गुरुजींचे काही शिष्य होते. तर त्यांनी आग्रह केला की तुम्ही इथे पण सत्संग करत जा. गुरुजी निघून गेले. तर आम्ही सेकंड संडे म्हणजे द्वितीय रविवार तलवंडीभाईमध्ये सत्संग सुरू केला. आम्ही जाऊ लागलो. तर या सत्संगाला ऐकून प्रभावित तर सामान्य व्यक्ती होतोच. तर त्यांच्या इथे कोण्या म्हातारीचा मृत्यू झाला होता, त्याचा शोक व्यक्त करण्यासाठी कोणी त्यांचा रिलेटिव्ह आला होता. तो श्रीमंत माणूस होता, चंदीगडला राहणारा होता.
तर त्याने त्याला म्हटले, शुक्रवारी आला होता तो, शनिवारी जायचे होते संध्याकाळी 4 वाजता. त्यांनी म्हटले की तुम्ही आज थांबा, उद्या सत्संग आहे, तुम्ही सत्संग ऐकून जा. तो म्हणाला, मी सत्संग खूप ऐकले आहेत, मी सगळे ऐकले आहे, माझे महत्त्वाचे काम आहे, जायला लागेल. तर त्या भक्तांनी म्हटले, सत्संग तुम्ही जरूर ऐकले असतील, पण हा सत्संग त्यापेक्षा भिन्न आहे, तुम्ही ऐका, आमचे प्रार्थना स्वीकार करा. तो म्हणू लागला, नाही नाही, माझं एक खूप कंपल्सरी काम आहे, एक कोणी पार्टी येणार आहे, त्याच्याबरोबर माझे एक ॲग्रीमेंट व्हायचे आहे काही कामाचे, आणि त्यात मला 5 लाखाचा फायदा होईल. सन 1997ची गोष्ट आहे. त्यावेळेचे 5 लाख आजचे तर माझ्या मते 50 लाख होतील. तर त्यांनी परत प्रार्थना केली की काही हरकत नाही, कधी येतील, कोणत्या वेळी. म्हटले की उद्या ते 1 वाजता येतील, आणि मला त्यांच्यासाठी सगळी पार्टी वगैरेची अरेंजमेंट करायची आहे. त्यांनी खूप सांगितले, पण तो ऐकणारा नव्हता, तो निघून गेला. आता त्या घरात 4 सदस्य होते. घरात 4 पती पत्नी, 1 मुलगा 1 मुलगी, आणि मारुती कार वगैरे घेतलेली होती. चंदीगडच्या जवळ आला तेव्हा एक ट्रक उभा होता. थोडासा अंधार पडला होता. पुढे एक ट्रक उभा होता सळ्यांनी भरलेला. त्याचे मागचे व्हील काढून ठेवलेले होते 4ही, आणि जॅक लावून ठेवला होता. आता त्याच्या मनात तर 5 लाख फिरत होते, मनात काही पण दिसत नव्हते. अत्यंत वेगात ती ट्रकच्या खाली घुसली ती कार. तो जॅक बाजूला पडला आणि लोडेड ट्रक सळ्यांचा त्याच्यावर पडला. 4च्या 4 ऑन द स्पॉट मेले. आता काय उपयोग त्या 5 लाखाच्या फायद्याचा? डोक्यावर धरा, घर गेले, आणि काय माहिती नाही कुठून भूत बनून भटकेल. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या या ज्ञानाला आधार बनवा. या गोष्टी सांगायच्या ऐकायच्या नाहीत, या करण्याच्या आहेत. राम नाम कड़वा लागे ये मीठे लगे दामे, दुईथा में दोनों गए भाई माया मिली ना राम. अब्राहम सुलतान अधम एक संपन्न सम्राट होता. सगळ्या सुविधा होत्या त्याच्याकडे. 18 लाख घोडे होते. 18 लाख. आमच्या गावात पूर्वीच्या काळी जरी कोणाकडे, आजकाल तर हा कारचा महिमा आहे, ज्याच्याकडे कार आहे तो सावकार मानला जातो. त्यावेळी ज्याच्याकडे घोडा किंवा घोडी असायची त्याला शेठ मानायचे. मोठा चौधरी माणूस आहे, घोडा पाळतो. एका घोड्याने मोठेपणा मिळायचा, आणि त्याचे 18 लाख घोडे होते. अजून संपत्ती किती असेल. आणि तो त्यामध्ये इतका मस्त होता. परमात्म्याला त्या दलदलीतून या आत्म्याला काढावे लागले. आता थोडीशी गोष्ट ऐकवतो अब्राहम सुलतान अधमची. एक अब्राहम सुलतान अधम नावाचे मुसलमान बादशहा होते इराकमध्ये. एक बलक नावाची त्याची राजधानी होती, शहर होते, आणि हा खूप संपन्न राजा होता. हा मागच्या जन्मातला परमात्म्याचा प्रिय आत्मा होता. कबीर साहेब म्हणतात, जो जन मेरी शरण है ताका हूँ मैं दास, और गेल गेल लाग्या फिरूं हूँ जब तक धरती आकाश. इतके दयाळू मालक. परमात्म्याच्या तुम्ही कधी ना कधी शरणात अवश्य राहिला आहात पुण्यात्म्यांनो, नाहीतर सतलोक आश्रम बरवालामध्ये तुम्ही येऊ शकत नाही. परमात्मा घेऊन येत आहेत तुम्हाला 100 कारणे बनवून. भटकत तर ते आहेत तुमच्यासाठी. कोणत्या आपल्या प्रिय आत्म्याला पाठवतात, कोणता संदेश देतात, कोणी पॅम्पलेटच्या माध्यमातून आकर्षित होतात, कोणी पुस्तकाने, कोणी TV बघून ओढीने येत आहेत. तर ही सगळी साधने हा परमात्मा तुमच्यासाठी करत आहे. तुम्ही त्याच 64 लाखातले आहात जे सगळ्यात पहिले इथे येतील. त्यानंतर संपूर्ण विश्वाला त्याच पद्धतीने जसे सापाचे विष उतरवणारा गारुडी मंत्र बोलून बोलून सचेत करतो, तसे बाकी समाजाला या ज्ञानाने, भक्तीने, या परमात्म्याच्या वाणीने, भक्तांच्या माध्यमातून गावागावात, शहराशहरात हा मंत्र बोलून बोलून हे विष उतरविल. मग ते जागे होतील. नंतर आधी 64 लाख येतील जे काशीत राहिले होते, भगवानाच्या संपर्कात आले होते. तर परमात्मा म्हणतात, एक वेळा जो माझ्या शरणात आला त्याच्या सोबत राहीन नेहमी. किती दयाळू होते. जर आजपासून 600 वर्षांपूर्वी भगवान आले नसते तर ही भक्ती संपली असती.
त्यावेळी परमात्म्याने अशी लीला केली आणि असे चमत्कार केले आजपर्यंत भक्तांच्या मध्ये, तो चर्चेचा विषय आहे. भगवान हे करतो, ते करतातच हे भगवान. आणि मग काही माथे फिरू, जसे कमाल, जसे परमात्म्याने मेलेल्याला जिवंत केले. मोठी कथा आहे ही खूप, परंतु हळूहळू तुम्हाला ऐकवत राहू. आत्तापर्यंत तर तुम्हाला या सद्ग्रंथातील वेदातील ही मलई काढून तुमच्या समोर ठेवली आहे. मग या कथा ऐकवत राहू. जे दास, जर ही गोष्ट मी पहिल्यांदा ऐकवली असती, जोपर्यंत हे वेद सद्ग्रंथ व सगळे शास्त्रातून निर्णय नसता काढला, तर कोणी नसते मानले कबीर इज गॉड. आता या ज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्य हे मानत आहे, भक्त, की कबीर इज गॉड आणि कम्प्लीट गॉड. तर परमात्मा आता काय करतात, आपण तर धन मागायला येतो आणि म्हणतात, जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दास. दास बघा कसा असतो. दास कोणाला म्हणतात? दासाची परिभाषा ऐकवतो. एका वेळी अब्राहम सुलतान अधम जो राजा होता, त्याने घर सोडले होते, परमात्म्याच्या कृपेने घर सोडले होते, आणि तो कोणत्या आश्रमात थांबला. त्या आश्रमात सगळे दास म्हणायचे स्वतःचे स्वतःला, अमुक दास, अमुक दास, आणि थोड्या थोड्या गोष्टींमध्ये एकमेकांच्या चुका काढून भांडू लागले, तू काय बनवत आहेस. तेव्हा अब्राहम सुलतान अधम, ज्याची दास कथा ऐकवणार आहे, याची थोडी लिंकमध्ये अजून आली. जेव्हा त्याने घर सोडले होते, पहिले तो राजा होता, तर त्याने म्हटले की बाबा, तुम्ही नाव दास जरूर लिहिता, पण कर्म तुमचे लक्षण दासाचे नाही आहेत. त्यांनी विचारले, बाबा काय म्हणणं आहे भक्तजी, कसे नाही. त्याला माहीत होते की राजा होता आणि असे राज्य सोडून आला होता. तेव्हा त्याने म्हटले की मी जेव्हा राजा होतो, आम्ही गुलाम घेऊन यायचो, गुलाम, दास. तर मी, कारण धार्मिकता माझ्यात होती, मी गुलामांची काळजी खूप घेत होतो, काही त्यांना त्रास नको व्हायला. तर मी त्याला विचारलं की बाबा गुलाम, माणूस पहिले मनुष्याला विकत घेऊन यायचे. गुलाम जसे आजकाल प्राण्यांना आणतात, राजा लोक किंवा शेठ सावकार यांच्याकडे ते नोकर म्हणून राहायचे. त्यांना जसे वाटेल उष्टा उरलेला तुकडा दिला, त्यांचे सगळे स्वातंत्र्य समाप्त व्हायचे आणि जे येस सांगायचे ते करायचे. पुढे ते येस करू शकत होते, नो नाही. आणि त्यांची स्वइच्छा काही नसायची गुलामाची. तर अब्राहम सुलतानने म्हटले की मी त्याला विचारले की ए गुलाम, तुझे काय नाव आहे. त्याने म्हटले की दासाला ज्या नावाने हाका माराल गुलामाचे तेच नाव असेल, आमचे काही नाव नसते. काही भुंडा, सुंडा, गुंडा, काहीही म्हणा, तुमच्यासमोर हजर असेन. तुम्हाला कोणते भोजन रुचकर लागते. म्हटले दासाची कोणती इच्छा नसते, जे काही उष्टे उरलेले जे द्याल आम्ही त्यातच संतुष्ट असतो. तर पुण्यात्म्यांनो, सांगायचा मुद्दा हा आहे की तो दास आणि आपल्या मालकांच्या समोर आज्ञा होताच सर्व काही घेऊन उभा राहतो, त्याला दास म्हणतात. तर कबीर साहेब म्हणतात की जो जन मेरी शरण है और ताका हूं मैं दास, और गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाश. आता दास तुम्हाला ऐकू इच्छित आहे की अब्राहम सुलतान अधम पहिले सतयुगापासूनच चालत आलेला आत्मा होता आणि मग तो सम्मन नावाचा एक कासार बनला. मग तोच माणूस पार न होऊन भक्ती काही करत राहिला मालकांच्या बरोबर राहून. मग तो एक नौशेरवाचा बादशहा बनला, नौशेर खान. तिथे पण तो भक्ती, परमात्मा तिथे पोहोचले, त्याला ज्ञान दिले, पण मोक्ष नाही झाला, दृढता नाही केली त्याने. मग त्याच्या भक्ती आणि दानाच्या कारणाने तो अब्राहम सुलतान अधम बलक बुखारेचा बादशहा बनला. इतके धन त्याच्याकडे, हिरे, पाचू, दागदागिने, खजिनेच्या खजिने खूप भरलेले होते. आता आपण मागतो भगवानाकडे घर आणि कार, आणि परमात्मा म्हणतात हे तर आहे काळाचे बेकार जे तुम्ही मागायला येता. जेव्हा तुम्ही भगवानाच्या शरणात आलात, काय परमात्मा अनोळखी आहे की माझ्या मुलाला कशाची आवश्यकता आहे. समोर ठेवेल तुमच्या, तुम्ही विचार करण्यापूर्वी. त्याला तुमच्या आधी माहिती आहे याच्यावर कोणतं संकट येणार आहे. त्याच्या आधीच तुमच्याजवळ समोर उभा असेल भगवान. तरी पण आपली जी सवय हळूहळू सुटेल
कारण की आत्ता तर तुमच्याबरोबर असं आहे, एका व्यक्तीच्या ओठाला जखम झाली, खूप जखम झाली, सुजला, तर कोणी त्याला कोणतं औषध सांगे, कोणी कुठलं औषध सांगे. एक व्यक्ती सांगू लागली की याच्या ओठाला हलवा बनवून बांधा, देसी घीचा हलवा. तर ज्याच्या ओठाला जखम झाली होतो तो म्हणे की हे औषध छान वाटले मला, हे बनवा, हलवा बनवा. आता हलवा थोडासा बनवला त्यांनी, जेवढा ओठावर लावायचा होता, ओठावर लावल्यावर चाटून खाऊन टाकला. त्याने विचार केला ओठावर तर नाही टिकणार आणि खाल्ला तर याला अजून बनवू. तर ती व्यक्ती म्हणाली आधी याचा आतून पोट भरू दे, तेव्हा ओठावर टिकेल. तर त्यांनी खूप बनवला, किलोभराचा, तो आधी खायला दिला, आता खा तू, आणि मग ओठावर बांधला. कारण हलवा अशी गोष्ट आहे, एक वेळा खाल्ला तर परत रस नाही वाटत, त्यात एक घास पण नाही खाऊ शकत. तर ओठावर ठेवला, तो जसाच्या तसा ठेवला. तर आज तुमच्या ओठाला जखम झाली आहे आणि तुम्ही इथे जे मागायला येता ना, परमात्मा आधी तुम्हाला त्याने भरेल, आतून भरेल, तुमचे सगळे फुलफिल पूर्ण करेल, जी पण रिक्वायरमेंट असेल, आणि मग तुम्ही ओठावर टिकवू शकाल. तर सांगायचा मुद्दा हा आहे की मग तुम्हाला रस नाही राहणार यात. या दासाच्या बरोबर हा कटू अनुभव जे आहे ना, अनुभवलंय. आधी तर आमचे पण जे नाम घेतले होते तेव्हा आवश्यकता अशी कोणती नव्हती, कोणती त्रुटी घरात नव्हती कोणत्या वस्तूची, तरी पण मायेची इच्छा होती. अशा प्रकारे पैसे देऊ लागले परमात्मा. पुण्यात्म्यानो, विचार पण करू शकत नाही. तेव्हाच तर या दासाचा इतका दृढ विश्वास झाला आणि दृढतेने तुमच्यापर्यंत हे पोहोचवू शकलो, जेव्हा मालकांनी माझी इच्छापूर्ती केली, विश्वास दृढ केला. दासाने एक प्लॉट खरेदी केला. एक मित्र होता, त्याला तसा तर त्यात कोणता रस नव्हता, कोणता दुसरा बनवू इच्छित होता, उधारमध्ये दिला. 1 वर्षात त्याचे पैसे दिले आणि 1 वर्षात त्याला घेतल्यावर तिप्पट किंमत झाली त्याची. रजिस्टर्ड तिथली जी व्हॅल्यू होती, सांगा, आपण त्या नोकरीत हेराफेरी करून माझ्या मते पूर्ण आयुष्यभरात नाही कमवू शकत, तर 1.5 वर्षात मालकांनी असे भरभरून दिले. ती ओठाची जखम भरून टाकली आणि परत हे ज्ञान झाले की याने काही डोके फोडून घ्यायचे, माया जर जास्त झाली तर परत ही दुःखी करेल. तर पुण्यात्म्यांनो, पहिले तुमच्या ओठाच्या जखमेसाठी आला आहात, हे पण तुमचे सगळे काम होईल. आपको परमात्मा अंदर से भी भरेगा और ये दुख आपके ये सारे निवारण करेगा, आपको सारा सुख देगा. आणि मग तुम्हाला हा पैसा विष दिसू लागेल, रस नाही राहणार तुम्हाला हे ज्ञान मिळाल्यानंतर. मग तुम्हाला हे माहीत पडेल की जर माझ्यावर कोणती आपत्ती आली तरी भगवान सोबत उभा असेल. कबीर साहेब म्हणतात, कल्पे कारण कौन है कर सेवा नी काम, और मन इच्छा फल दूंगा जब पड़े मेरे ते काम. तर कल्प म्हणतात, अर्थाशिवाय संकल्प विकल्प ठेवू नकोस. निष्काम भावाने ही पूजा करत राहा जी मी सांगितली आहे, माझ्या दासाने सांगितली आहे. आणि जेव्हा तुझ्यावर कोणती आपत्ती येईल तर जे माझ्या स्तराचे काम असेल, परमात्म्याच्या स्तराचे काम राष्ट्रपती नाही करू शकत. जसे एक पिता पुत्र जात आहे कुठे, आता ॲक्सिडेंटमध्ये पुत्र मारला गेला, पिता वाचला. सांगा, पित्याने कोणती सुरक्षा दिली? जर आपण हा विचार करू की राष्ट्रपती आहे तो पिता, तर परमात्मा सोबत असेल तिथे मालकांचं काम होतं जो तुमचं रक्षण करेल. तर म्हणतात, अच्छा फल देऊंगा जब पड़े धनी ते काम. तुमच्या सर्व प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्यात सगळे सुख देतील. तर काय होते, तो अब्राहम सुलतान अदम नावाचा जो राजा होता त्याच्याकडे भरपूर पैसे होते. आणि जेव्हा राजा व सुख भरपूर असते, राजा बनला तर मग विचारायचंच काय. आधी तर खूप वाईट कामं करतात हे. त्याने हजारोंच्या संख्येने स्त्रिया ठेवल्या होत्या बकवास करण्यासाठी, विवाह करून करून. अजून दुष्कर्म किती करत असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो. परंतु आवड भगवानाची तरी पण होती. आज वेळ थोडा आहे, थोडे शॉर्टमध्ये सांगतो. जे दास सांगू इच्छित होता की तुम्ही माया मागायला आला आहात आणि परमात्म्याने ज्याला मोक्ष दिला त्याला मायेपासून वेगळे केले. आता एके दिवशी कोण्या संताने त्या अब्राहम सुलतान अदमसोबत फसवणूक केली. एक अंगठी खोटी दिली, खरी लपवली. मग हे माहीत पडले तर अब्राहम सुलतान अदमला संतांबद्दल द्वेष निर्माण झाला
आणि जे काही आजूबाजूचे साधू संत होते त्यांनाही जेलमध्ये टाकले आणि जात्यावर पीठ दळायचे काम, ड्युटी, शिक्षा देत असत. आणि जात्यावरचे पीठ त्याच्या घोड्यांना, प्रजेला, जनतेला आणि काय नाव आहे, सेनेला खायला घालायचे जसे पण. आता पुण्यात्म्यांनो, जो कोणी माणूस भक्त परमात्म्यासाठी निघाला आहे, तो जरी कोणाची पूजा करत आहे आणि जेव्हा तो शेवटी रडतो ना, तो आत्मा रडतो. तर आत्म्याचा साथी कबीर भगवान आहे. जेव्हा त्याने पाहिले की भगवानासाठी निघाले होते 100-200 भक्त आणि यांना जेलमध्ये टाकले नालायकाने, आणि तो पण भक्त परमात्म्याचा होता, पूर्वजन्माचा, ज्याचे कर्म बिघडले होते, तर तिथे पोहोचले दाता. त्याने काय प्रश्न केला होता? अब्राहम सुलतान हा प्रश्न करायचा की तू भगवान पाहिला आहेस, अल्लाह कुठे आहे, कसा आहे, तर मला दाखव, मला सांग. आणि जो त्याच्या प्रश्नांचे उत्तर देत नसायचा त्याला जेलमध्ये टाकायचा. असे 300-350 संत जेलमध्ये पकडून ठेवले होते. त्यांना सोडवण्यासाठी आणि त्या नादान आत्म्याला परमात्म्याच्या मार्गाला लावण्यासाठी परमात्म्याने म्हटले आहे, सो चल सिद्धर मैं करूं अपने जन के काज. एक गुराखी बनून, जसे राजस्थानातली माणसं यायची आमच्या इथे, उंटावरून, उंट असणारे भरपूर काफिला घेऊन यायचे. जेव्हा त्यावेळी तिथे पाऊस नाही पडायचा, या साईडला येऊन ते आपल्या प्राण्यांना पाळत होते, मग परत घरी घेऊन जायचे. असे जे उंट राखणाऱ्यांची व गुराखांची जी असते ना, तशी वेशभूषा बनवून ते राजाच्या महालावर, रेसिडेन्सवर, जिथे झोपायचा तिथे ज्या महालात, त्याच्या छतावर स्वतः प्रकट झाले सतलोकातून येऊन. आणि एक उंट राखणाऱ्यांसारखा, जसे राजस्थानी असतात ते धोतर बांधून, जे डोक्यावर इतकी मोठी पगडी, हातात काठी घेतलेले, त्याच्या छतावर उभे राहून काठी मारू लागले. आवाज करत होता खूप जोराचा, हुर्र हुर्र. आता राजाच्या छतावर तर चिमणी पण नाही बोलू शकत, आणि त्याने खूप ठोकून आवाज केला. राजा एकदम उठला, नोकरांना ओरडला की तुम्ही काय करत आहात, वरती कोण आवाज करतंय. नोकर गेले वरती, घेऊन आले पकडून. तो समोर उभा आहे एक राजस्थानीसारखा परमात्मा, आणि म्हणू लागले की तू कोण आहेस, कुठून आलास, वरती छतावर काय करत होतास. राजाने विचारले. परमात्म्याने म्हटले की माझा उंट हरवलाय, माझा उंट हरवलाय आणि मी उंट शोधत होतो, कदाचित तुझ्या छतावर बसला असेल. तर राजा हसला त्याच्या मूर्खतेवर, म्हणू लागला, अरे मूर्खा, उंट कधी छतावर जाऊ शकतो का, काय तुला अक्कल नाही का, उंट मिळेल कुठे जंगलात, शोध तिथे जाऊन. तेव्हा परमात्म्याने म्हटले की ज्याप्रमाणे उंट छतावर नाही मिळू शकत, क्वाईट इम्पॉसिबल, अशा प्रकारे ज्या प्रकारे तू बकवास करत आहेस असा अल्लाह प्राप्त नाही होऊ शकत. आणि हे म्हणून मग अंतर्धान झाले. त्याच वेळी आता समोर बोलत असलेला मनुष्य नाही दिसला तर काळजात धस्स होते, अर्धमेला होतो, ठोका चुकतो. तो बेशुद्ध झाला राजा. तिकडून परमात्मा ते तर लागले राजाचा उपचार करायला. तिथे पोहोचले जिथे ते जात्यावर दळत होते, जेलमध्ये. कोण? त्याचे भक्त. आता बघा पुण्यात्म्यांनो, आता तुम्हाला ज्ञान मिळाले ना. पहिले आपल्याला जे सुख होते, आपण विचार करत होते, हे कृष्णाजींनी केले, हनुमानजींनी केले. करणारे म्हणतात, जगत का पेखणा पेख्या, धणी का नाम ना लेखा. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 व 17 3 पुरुष सांगितले आहेत, एक क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष. परंतु यापेक्षा वेगळा जो उत्तम पुरुष आहे, तो तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचे धारण पोषण करतो, म्हणजे सगळ्यांचे सुखदुःख तोच सांभाळतो. तो अवैश्वर आहे, तो परमात्मा, परमक्षर ब्रह्म सत्य पुरुष कबीर साहेब आहेत. तर तिथे जाऊन त्या शिपायांना म्हटले की बाबा हवालदारांनो, मी पण आलो आहे, तुमच्या राजाने मला पण जेलमध्ये पाठवले, मी पण साधू आहे, साधू वेशभूषा बनवली तिथे जाऊन. तर शिपाई म्हणाले ठीक आहे बाबा, एका जात्यावर तू बस दळायला. तर थोड्या वेळात काय केले परमात्म्याने की बाबांनो बघा, एक काम करू आपण कैदी हवे तर आमच्याकडून जात्यावर दळून घ्या किंवा यात धान्य टाकून घ्या, एक काम तुम्ही करा, एक काम आम्ही करू. आता शिपायांनी विचार केला, हा चांगला क्रांतिकारी आलाय, त्याने सगळ्यांकडून संप करवून घेतला. त्यांना दुःख झाले की आता याला सरळ करू. म्हणू लागले आम्ही धान्य घालू जात्यात आणि तुम्ही दळा.
त्यांनी विचार केला, आधी यांना 2-3 तासात सोडत असायचे, आज संध्याकाळपर्यंत करून घेऊ. आता परमात्मा ते बसले, ठीक आहे बाबा, तुम्ही या एक उभे राहा जात्यासोबत. म्हणाले आम्ही घालत राहू, फिरता फिरता तुम्ही चालू करा. परमात्मा म्हणाले बाबांनो उभे राहा. सगळे उभे राहिले आणि डोळे बंद करा. महात्मा उभे राहिले, डोळे बंद केले. परमात्म्याच्या हातात दांडकसं होतं छोटंसं. त्यांनी त्यांच्या हिश्श्यातील जात्याच्या दांड्याला, हँडलला असे लावले की चला स्टार्ट करा सगळे. ती 360 जाती सांगतात आपोआप फिरू लागली, फुल स्पीडने, विजेने पण नाही चालत इतकी जलद. आणि परमात्मा म्हणाले हवालदारांनो, या टाका आणि पीठ दळा, गहू टाका आणि दळा, आम्ही चाललो. तर त्यांनी सांगितले होते डोळे बंद करा, सगळ्यांनी डोळे बंद केले. परमात्म्याने सांगितले डोळे उघडा. राजाच्या त्या स्थानापासून जवळजवळ 1 किलोमीटर दूर जंगलात ते सगळे उभे असलेले दिसले आणि म्हणू लागले पळून जा इथून, या नालायकाच्या राज्यात परत नका येऊ. आता ती जाती आपोआप चालत आहेत. सारे सैनिक कैदी पळून गेले. आता सैनिकांनी विचार केला आपण तर मेलो बाबा, हा राजा आपली दशा करेल, म्हणेल तुम्ही जाणून बुजून त्यांना पळवून लावलं. पळत गेले 1-2 राजा की असं झालं. आता परमात्म्याने ती जाती चालू ठेवली, नाहीतर राजा यांना दुःखी करेल. तुम्ही जाणून पण काढून टाकलेत. जेव्हा राजाला माहीत पडले, राजा बघायला आला की जाती आपोआपच चालतायत. जाती तेव्हा बंद झाली, तेव्हा राजाने पाहिले इतके दयाळू आहेत, कोणावर दुःख नाही येऊ देत की सैनिकांना त्रास देईल हा नालायक माणूस, आपले कर्म बिघडवेल. तर पुण्यात्म्यांनो, अमर करूं सतलोक पठाऊं, ताते बंदी छोड़ कहाऊं. ही खूप मोठी गोष्ट आहे. वेळ थोडा राहिलाय, परत सांगू कधीतरी. सांगायचा मुद्दा हा आहे की परमात्म्याने त्याला लास्टमध्ये असे विवश केले की त्याला विषाप्रमाणे दिसू लागले हे पैसे, ज्यावर बसून तो आनंद साजरा करत होता. आणि एक दिवस तो घर सोडून निघून गेला. तर परमात्मा रस्त्यात परत भेटले त्याला की बाळा, घर सोडल्याने तर भगवान नाही मिळणार. तुम्ही आत्म्यातून या धनाचा त्याग करायला पाहिजे. त्यापासूनच्या हानीबद्दल परिचय करून घे तू आणि जाऊन परत राज्य करू शकतोस, हा मंत्र घे. तर म्हणाला नाही, शिरोधार्य आहे तुमची आज्ञा, परंतु मालक आता ते चांगले वाटत नाही मला. तुमच्या ज्ञानाशी मी परिचित झालो, असंख्य जन्म झाले मी धक्के खात आहे. आता पिच्छा सोडवा दाता. तर पुण्यात्म्यांनो, एक दिवस तुमची अशी स्थिती होईल की हा हलवा बिलकुल चांगला नाही वाटणार आणि तुम्ही स्वतःहून स्थिर व्हाल. तुमचा आत्मा आणि केवळ परमात्म्याच्या व्यतिरिक्त लास्टमध्ये तुम्हाला काही नाही दिसणार. आणि हेच मोक्षाचे कारण आहे. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म साऱ्या सृष्टीचे रचेता कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मे सत्संग ऐकण्यासाठी उपस्थित आहात. ज्या पुण्यात्म्यांवर परमात्मा प्रसन्न होतात त्यांनाच असे शुभ अवसर प्राप्त होतात. पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात स्वतः येऊन आपलं ज्ञान आपल्यासाठी विस्तारपूर्वक सांगतात कि मानुष जन्म पाके जो नहीं रटे हरि नाम, और जैसे कुआ जल बिना फिर बनवाया क्या काम. मनुष्य जीवनाचे मुख्य कार्य परमात्म्याची भक्ती करणे, शुभ कर्म करणे आणि दानधर्म करून मोक्ष प्राप्त करणे. आणि हे न करता आपण बाकीच्याच भानगडीत इथल्या अस्थायी व्यवस्थेलाच नीटनेटकं करण्यात दिवसरात्र लागून राहतो आणि मग मरण पावतो. परमात्मा म्हणतात की ही तुमची बुद्धिमत्ता नव्हे. मनुष्य जीवनाचं मुख्य कार्य आहे पूर्ण संताचा शोध घेणं, त्यानंतर त्याने सांगितल्याप्रमाणे शास्त्र अनुरूप साधना मर्यादेत राहून करणं आणि आपल्या उदरनिर्वाहाचे कार्य देखील करणं. कारण की इथे तुम्हाला असे स्थान मिळाले आहे आणि असे शरीर मिळाले आहे
की जे भाड्यावर चालेल आणि याला सकाळ संध्याकाळ इंधन दिले तरच ही तुमची बॉडी, तुमचे शरीर काम करत राहील, नाहीतर ते खराब होऊन जाईल. आणि ज्या लोकात तुम्ही राहत आहात तिथे कर्म केल्यानंतरच फळ प्राप्त होईल. आणि जी सत्साधना, ज्याला मोक्ष प्राप्तीचा विधी म्हणतात, की जी खरी साधना सद्गुरूकडून प्राप्त होते, ती भक्ती केल्यामुळे पूर्ण मोक्ष मिळतो. पूर्ण मोक्ष प्राप्त झालेला प्राणी अशा लोकात जातो जिथे त्याला कर्म न करताच प्राप्ती होते. श्रीमद भगवद्गीतेत याला निष्कर्मे मोक्ष म्हटलं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला काहीही काम न करताच तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी राहत आहात तिथे तुम्हाला कर्म करता करता भक्ती करावी लागेल. निर्वाहाचे कर्म करता करताच तुम्हाला भक्तीचे कर्म देखील करावे लागेल. त्यामुळेच प्रत्येक सद्ग्रंथामध्ये जे प्रावधान आहे ते याच प्रकारचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेचा दाखला देतो की त्यामध्ये कशा प्रकारची भक्ती करण्यास सांगितलंय आणि ती भक्ती करण्याची पद्धत काय आहे आणि ती साधना आहे तरी काय. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने विचारले की हे भगवन, तुम्ही श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये 29 मध्ये म्हटलं आहे, माझ्या ज्ञानाचा जे आश्रय करून घेतात. कोणत्या ज्ञानाचा? गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 आणि 34 मध्ये एक विशेष उल्लेख आहे की सच्चिदानंद घनब्रह्म आपल्या मुखकमलातून स्वतः इथे येऊन एक यथार्थ ज्ञान सांगतात. त्याला तत्वज्ञान म्हणतात. तर 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटले आहे की ते तत्वज्ञान तत्वदर्शी संतच जाणतात. त्या तत्वदर्शी संतांकडे जाऊन ते तत्वज्ञान अर्जुना तू ग्रहण कर. जर तुम्हाला संपूर्ण मोक्ष मिळवायचा असेल, जर तुम्हाला ते शाश्वत स्थान प्राप्त करायचे असेल, तर गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये, गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये, गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 66 मध्ये जे प्रमाण दिले आहे की अर्जुना तू सर्व भावाने त्या परमेश्वराच्या शरणी जा, ज्याच्या कृपेनेच तू परमशांती आणि शाश्वत स्थानाला अर्थात त्या अमर लोकाला प्राप्त होशील. ते सनातन स्थान तुला प्राप्त होईल जिथे गेल्यानंतर साधक परत कधीही या संसारात परत येत नाहीत. तर गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की जे माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेतात आणि तत्वदर्शी संतांचा शोध घेतात, त्या व्यक्ती मग काय करतात? जरा मरण मोक्षाय, जरा मरण मोक्षाय यतन्ति ते तत् ब्रह्मविदु कृष्णम अध्यात्म अखिलच कर्मम. अशी व्यक्ती जी त्या तद्ब्रह्मशी परिचित आहे, तसंच सर्व अध्यात्मज्ञानाशी परिचित आहे आणि सर्व कर्माशी परिचित आहे, ते केवळ जरा म्हणजे वृद्धावस्थेच्या दुःखापासून आणि मरण म्हणजे मृत्यूच्या दुःखापासून वाचण्यासाठीच प्रयत्न करतात, त्याच्या मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करतात. जी माणसे तत्ब्रह्मशी परिचित होतात आणि सर्व अध्यात्मज्ञानाशी
आणि सर्व कर्मांशी, की वाईट कर्म केली तर वाईट फळे मिळतील, चांगली कर्मे केली तर चांगली फळे मिळतील. तुमने उस दरगाह का मैल नहीं देखा, धर्मराज के तिल तिल का लेखा. आज कोणी कोड आलेला आहे, कोणी रोगी आहे, कोणी कॅन्सर पीडित आहे, कोणाला अर्धांगवायू झालेला आहे, कुणाला जीव नाहीये, कोणी मुका, कोणी बहिरा आहे, कोणी लंगडा, कोणाचे दोन्ही पाय नाहीयेत, कुणी इतर कोणत्या भयंकर संकटांना सामोरं जातोय. मनुष्य शरीरधारी प्राणी आणि इतर प्राणी पण आपण बघतो. कोणी कुत्रा आहे, खरूज झालेली आहे, किडे पडलेले आहेत, पाय तुटलेला आहे, मागच्या भागाला पॅरालिसिस झालेला आहे, दोन्ही पाय लटकवून घासत चाललाय. तर हा तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्माचा परिणाम आहे. तर हे ज्ञान सत्संगामुळे मिळते की जशी कर्मे तुम्ही या मानव शरीरात कराल ती पुढे तुम्हाला भोगावी लागतील. त्यामुळे तुम्ही अशी कर्मे करू नका ज्याचा भुर्दंड तुम्हाला पुढे जाऊन भोगावा लागेल. आणि पूर्वी ज्याही काही चुका झाल्या आहेत पूर्वजन्मात त्याचं एक प्रावधान, एक उपाय सांगितलाय परमेश्वराने की माझ्या शरणी, म्हणजे कबीर परमात्मा पूर्ण ब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्मला जो शरण येतो त्यांची पूर्वजन्मीची सर्व पापे जी अजाणतेपणाने झाली आहेत त्यांचा विनाश केला जातो. आणि त्या पापांमुळे त्या प्राण्याला दुःख होते. मग पुढे या ज्ञानाशी परिचित होऊन भविष्यात अशी कोणतीही चूक तो करत नाही, कारण तो सर्व अध्यात्म ज्ञानाशी आणि सर्व कर्माच्या परिणामाशी तो परिचित झालेला आहे. अशी व्यक्ती केवळ जरा आणि मरण, जरा म्हणजे वृद्धावस्थेतील कष्ट, ह्या मनुष्य जातीवर मानव शरीराला सर्वात मोठं आणि भयंकर दुःख आहे. पहिलं तर वृद्धावस्थेचं आणि मग दुसरं म्हणजे मृत्यू. तुम्ही सारं आयुष्य घालवता आपल्या कुटुंबाला सुरक्षित आणि सुखी करण्यासाठी आणि घर, कार, फॅक्टरी दाखवण्यासाठी, आणि एका क्षणात मृत्यू होतो. सांगा, कोणत्या कामासाठी सर्व आयुष्य खर्ची केलं तुम्ही? जे तुमचं नव्हतं, जे तुमच्यासोबत जाऊ शकत नाही, ते तुम्ही अजाणतेपणाने, अध्यात्म मार्गाचे ज्ञान नसल्यामुळे. परमात्मा म्हणतात, तुम्ही इथल्या अस्थायी वस्तूंना स्थायी समजून बालकांप्रमाणे आपलं सारं आयुष्य तिथेच संपुष्टात आणता. आणि जे काही तुमच्या पूर्वजन्मीच्या भाग्यात आहे आणि तेच तुम्हाला प्राप्त होते. तुम्ही तुमच्या हुशारीमुळे अध्यात्म मार्गाशी अपरिचित असल्याकारणाने तुम्ही तुमच्या भविष्याचे कर्म अजून वाईट करून घेता. त्यामुळे तुम्हाला ही एक तत्वज्ञान रूपी ज्योत दिली जाते, एक टॉर्च दिला जातो, ज्याच्या प्रकाशात तुम्ही चांगल्या रस्त्यावर चालावे, खड्डे आणि झाडी झुडपात घुसणार नाही, जे तुमच्यासाठी दुःखदायक असतील. तर प्रसंग चालू आहे की जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न जे करतात, तर जसे तुम्ही तुमच्या मुलांच्या संगोपनासाठी, त्यांना सुखी करण्यासाठी आपलं सारं आयुष्य वेचता आणि भक्ती साधना करत नाही, तर जे काही तुमच्या पूर्वजन्मीचे संस्कार प्रारब्धात, नशिबात लिहिले आहे, तुम्हाला तेवढेच मिळेल. मासा गटे ना तिल बधे, विध ना लिखे जो लेख. परमात्म्याने, विधात्याने तुमच्या कर्मानुसार जेही तुमच्या प्रारब्धात, तुमच्या नशिबात जे लेख लिहिले आहेत, तुमच्या कोणत्याही प्रकारच्या प्रयत्नांनी ना कमी होऊ शकतात ना ते वाढू शकतात, चांगले किंवा वाईट. मग काय सांगतात त्याचबरोबर? तर त्यावर एक उपाय सांगितलाय कि सच्चा सतगुरु मेट कर ऊपर मारे मेघ.
खरा सद्गुरू. खरं तर सद्गुरू म्हणणं पुरेसं आहे, तर प्रथम या सद्गुरू शब्दाची गरज का भासली? गुरु शब्द योग्य आहे. गुरुचा अर्थ आहे मार्गदर्शक, परंतु नकली गुरुच खूप झाले. म्हणूनच सद्गुरू असा शब्दप्रयोग संतांनी आणि परमेश्वरांनी करायला सुरुवात केली. कारण जो खरा गुरु आहे तोच योग्य ते विधी सांगतो. मग हे वेगवेगळे सद्गुरू झाले. हे राधास्वामी, धनधन सद्गुरू, सच्चा सौदा, शिरसा, जगमालवाली आणि हे एवढे सगळे निरंकारी, हे सगळे सद्गुरू म्हणून ओळखले जाऊ लागले. तर म्हणून संत अजून एक शब्द म्हणू लागले, तो म्हणजे खरा सद्गुरू. आता सद्गुरू देखील खरा पाहिजे. नकली खूप झाले. ज्यांना कखही माहिती नाही, अध्यात्म मार्ग हे जाणत नाहीत, यांनी देखील सद्गुरू अशी उपमा स्वतःला लावून घेतली. तर इथं म्हटलंय की खरा सद्गुरू म्हणजे सच्चा सतगुरु मेटकर ऊपर मारे मेघ. तर हे मनुष्य जीवन सफल करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला सद्गुरूची गरज असते, खऱ्या सद्गुरूची. आणि पुण्यात्म्यांनो, या विश्वात वर्तमानात या दासाव्यतिरिक्त ती खरी साधना आणि ते तत्वज्ञान, सत्यज्ञान कोणत्याही आजच्या मार्गदर्शकाकडे नाहीये. तर हा दासच तो खरा सद्गुरू आहे. कारण काही भक्त असे असतात, श्रद्धाळू असा विचार करतात की स्वतःची स्तुती स्वतःच करत आहेत. पुण्यात्म्यांनो, स्तुती तर एक वेगळी गोष्ट आहे, ती तर मूर्ख लोक करतात. खरेपणाला आत्मस्तुती म्हणायला नको. कारण की आपले भगवान स्वतः आले होते, ते स्वतःच म्हणायचे की हम ही अलख अल्लाह हैं, कुतुब गोस और पीर, गरीबदास खालिक धनी, मेरा नाम कबीर. आता म्हणतात की स्वतःचा महिमा आपल्याला स्वतःच सांगावा लागतो, दुसरा कोणी सांगूच शकत नाही. तर कबीर भगवान म्हणतात, आप आरती वो परमात्मा, आप आरती आप साजे, आप किंगर आप बाजे, आप ताल झान झनकारा, आप नचे आप देखण हारा, कह कबीर ऐसी आरती गाऊं, आप मध्य आप समाऊं. तर आपले ज्ञान आणि आपली यथार्थता स्वतःच सांगावी लागते. जर या दासाने एक शब्द म्हटला की या विश्वात तो सच्चा सद्गुरू हा रामपाल दास आहे, तर कुणाला शंका असेल तर तोलून पहावे, तपासून पहा आणि मगच समजेल. आणि मग तुम्ही त्याचा फायदा घ्या, स्वतःचं कल्याण करून घ्या. एवढीशी गोष्ट आहे, यात मान आणि मोठेपणाचा विषय नाही. सत्य सांगणं म्हणजे काही पाप नाही, बढाई नाही, अभिमान नाही. परमात्मा जेव्हा स्वतःबद्दल म्हणाले की हम ही अलख अल्लाह हैं, कुतुब गोस और पीर, म्हणजे सगळ्या या भूमिका मीच करत आहे. पूर्ण परमात्मा मी आहे. आणि कुतुब म्हणजे संत, पीर, गुरु, हे सर्व म्हणजे या सगळ्या भूमिका निभावायला मी चालू आहे. जसे रामानंदजींना परमात्मा, आदरणीय रामानंदजींना परमात्मा कबीरजी सतलोकात घेऊन गेले होते. मग त्यांना परत आणून सोडलं. आदरणीय स्वामी रामानंदजी परमात्म्याशी परिचित होऊन म्हणाले होते, तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुर तुम हंस, गरीबदास तेरे रूप बिना और न दूजा अंश. तुम साहेब तुम संत हो. तुम्हीच परमात्मा आहात. साहेब म्हणजे भगवान. आणि तुम साहेब तुम संत हो, संत देखील तुम्हीच आहात. जशी संतांमध्ये एक प्रकारची क्वालिटी असायला पाहिजे. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस. तुम्हीच ते सद्गुरू आहात ज्यांच्याकडे खरं ज्ञान आहे. आणि हंस म्हणजे एक खरा भक्त, कबीरदास. कबीरदास, कबीरदास, त्यांनी आपल्या नावामागे दास लावलं, आपल्याला संकेत देण्यासाठी की इथे अभिमान नाही चालणार. मर्द गर्द में मिल गए वो रावण से रणधीर, और कंस के सी चानोर से वो हिरणाकुश बलवीर. ज्यांनी इथे मर्दुमकी दाखवली, ज्यांनी इथे बकवाद केली, त्यांचे बळी गेले, नखशिकांत नष्ट झाले. तर इथे आधीन व्हावं लागेल. आणि जेवढे तुम्ही शरण याल, नम्र राहाल, भगवान तुमच्या तेवढेच समीप येतील.
हे सर्व जे परमात्मा रिहर्सल करून दाखवले ते आपल्यासाठी. तर रामानंदजी म्हणत आहेत, तुम साहेब तुम संत हो और तुम सतगुरु तुम हंस. हंस माने एक सच्चा भक्त. जो सर्व वाईटापासून वाचून गुरु मर्यादेत राहून जे सत्य भक्ती करतात त्यांना हंस म्हणतात. जसा एक हंस पक्षी असतो ज्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य दिलंय प्रभूने की तो कोणत्याही सरोवरात असला तरी तो मासा खात नाही, मासे नाही खात, जीवहिंसा नाही करत. तो केवळ जीवहिंसा नाही करत, मोती खातो, मोती. ही ओळख आहे त्याची. आणि त्याच्यात आणखी एक विशेष गुण आहे की दुधात 1 ग्लास दुधात 1 लिटर दुधात 1 किलो पाणी मिसळा तुम्ही. मग जेव्हा या मिश्रणात तो चोच बुडवेल आपोआप दूध वेगळं होईल आणि पाणी वेगळं होईल. त्याला असा गुण दिला आहे दात्याने. तो फक्त दूध सेवन करेल आणि पाणी सोडून देईल. तर अशा प्रकारे म्हणतात बाबा कोणतेही काम करण्यापूर्वी दूध आणि पाणी वेगळं करून घेतलं पाहिजे. म्हणजे हंसचा अर्थ आहे की जे वाईट मार्ग सोडून केवळ सत्य मार्ग स्वीकारणाऱ्यांना हंस म्हणतात. तर म्हणतात, तुम साहेब तुम संत हो तुम सतगुरु तुम हंस और गरीब दास आपके. आपके बिना तो और न दूजा अन्न से. तुम्हीच मालक आहात. तर अशा प्रकारे आपले हे महात्म्य सांगावे लागेल, आपली माहिती स्वतःला द्यावी लागते, आपले ज्ञान सांगावे लागते. याचा अभिमान नका समजू. आता जो प्रसंग चालला आहे की ज्या क्रिया तुम्ही करता या जीवनात, हे घर आणि बंगले बांधण्यासाठी परमेश्वर म्हणतात, कहा चढ़ावे मैडिया ये कोठी लंबी भीत उसार और गरते 3.5 हात गणाते 4.25. म्हणतात की काय एवढ्या उंच उंच इमारती बांधण्याच्या मागे लागले आहात. अरे भोळ्या माणसा, जे काम करण्यासाठी आलायस ते कर. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? विलास जुगा गावित. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा, गाव भिलाईपाडा. आपला व्यवसाय काय आहे? मी JCB चालवतो, ड्रायव्हर आहे, JCB चालवतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 29/6/2022. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सप्तशिंगी माताची भक्ती करत होतो आणि नंदुरबारून तर गडावर पैदल यात्रा करत होतो मी. 5 वर्षे पैदल यात्रा केली आणि 5व्या वर्ष लास्टाचा मन्नत पण घेतली होती की मला घरात बाळ व्हायचं असं. गुडघ्यावर असं सप्तशिंगी माताचं पायऱ्या चढून गेलो होतो मी. मला काय लाभ नाही झालं. कुलदेवी माताचं तिथं पण जात होतो. नाव आहे आमचं देवमोगरा माता. सातपुडा पहाडला मंदिर आहे, तिथं पण जात होतो आम्ही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी पारंपरिक भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, ही साधना आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली आणि आपण त्यांच्याशी कसे जोडले गेलात? माझं घरात बाळ नव्हतं पहिली बाईला. तर माझं आईवडील मला खूप टेन्शन द्यायचं आणि खूप माझी बाईला पण अनापसना बोलायचं आणि तिला पण खूप त्रास द्यायचं. मग दुसरी बाई मला जबरदस्ती करून दिलं आणि ती माझी पहिली बाई होती, तिला घरातून काढायचं मागे लागलेले होते गावचं आजूबाजूचं पण. आणि माझा आईवडील पण खूप त्रास द्यायचं तिला. आणि पहिली बाई मग माहेरी गेली होती. तिथून आमचं भगत लोक तिला सांगितलं का गुरु सद्गुरू रामपालजी महाराजची शरणमध्ये या आणि जीवनचं कल्याण कर. मग नामदीक्षा त्यांनी तिथंच घेतली होती, मला पण माहीत नव्हता की. आणि नामदीक्षा घेतली आहे जेव्हा मग मी त्याला घ्यायला गेलो होतो, त्याचं माहेरी गेलो होतो, त्याच्यात मग घेऊन आलो न मग सद्गुरू रामपालजी महाराजचा फोटो पण ती घेऊन आली होती.
मग तिला विचारलं हा फोटो, मग मी पहिलं केव्हा बघितलं नाही तर हा फोटो कोणाचा आहे. तर मग तिने मला सांगितलं का भाऊ सद्गुरू रामपालजी महाराजांचा फोटो आहे हा. मी गुरुपंथामध्ये पडलेली आहे, सद्गुरू रामपालजी महाराजांच्या पंथामध्ये पडली आहे. मग थोडे दिवस ती मग असं भक्ती करत होती. मग ते बघून बघून माझा मोबाईल घेतले आणि असं आरती लावली होती त्यांनी. मी यूट्यूब बघायचं, मग व्हिडिओ बघितलं सद्गुरू रामपालजी महाराजचा बरवालाच व्हिडिओ बघितलं. मग खूप अनुयायी होतं, खूप म्हणजे लाखोचे संख्येमध्ये अनुयायी होतं. मग एवढं लोक आहेत तर काय ना काय तरी गोष्ट असेल, मग तरी हे एवढं लोक आहेत. मग थोडं मी सत्संग बघितलं, ध्यानात घेतलं. मग असं तर मग आपलं गीता आहे हे सर्व सत्संग बघत होतो तेव्हा हे सर्व वाचून दाखवत होते सद्गुरू रामपालजी महाराज. मग तेव्हा मग मी थोडं मला समजमध्ये आलं आणि मग खूप विचार केला आणि लगेच मी नामदीक्षा घेतलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपली जी भगतमती आहे तिने संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली होती आणि ती आपल्या घरामध्ये संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी करत होती. ज्याप्रमाणे ती जी भक्ती करत होती ती भक्ती बघतच आपल्याला सुद्धा प्रेरणा झाली आणि आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ तर असं झाला, पहिला लाभ मला नशामुक्त झाला. मी पहिले खूप दारू पण प्यायचं आणि विमल पण खूप खायचं आणि गुटखा पण खूप खायचं. मला एकच दिवसात 500 किंवा 600 रुपयांचा खर्च येत होतं. मग एवढा खर्च येत होता तर माझं मनात तेव्हा असं होतं का हे व्यसन आहे ही कोणच सोडू शकणार नाही. मेडिकलात पण गोळ्या घेतले होते की हे व्यसन सुटू, तरी काही सुटली नाही. मग सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतलं तेव्हापासून कायच आता खात नाही, पित नाही, काहीच काही नाही. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपण व्यसनमुक्त झाला आहात. आपल्याला एक चॅलेंज देत आहेत की जर आपण दारूचा 1 घोट पिला तर त्या मोबदल्यामध्ये आपल्याला 1 लाख रुपये बक्षीस दिल्या जाईल. तर हे आव्हान आपण स्वीकारू शकाल का? 1 लाख काय, मला 1 करोड पण देणार तरी पण हे मी हे तोंडात जवळ पण नाही घेणार. मला याचा वास पण आता येतो ना, तरी पण मला नाक असं दाबून मी निघून जातो. पण हे व्यसन मी कधी करणारच नाही आणि हे माझं आता एकदा सुटला, गुरुजींची दया असते तर खूप मला हा आनंद झाला भाऊ. एवढी मोठी रक्कम आज आपण नाकारतात, यामागचं कारण काय आहे? याचं कारण आहे की हानिकारक आहे ते. सद्गुरू रामपालजी महाराजांनी आम्हाला असं शिकवलेलं आहे का हे कसलंही नशा करायचं नाही आणि नशा केलं तर दुर्गती होणार आणि सद्गुरू रामपालजी महाराजांपासून दूर जाणार, परमेश्वरपासून दूर जाणार. आणि हे मला करायचं नाही. मला सद्भक्ती करायची आहे आणि मोक्ष करायचं आहे. त्याच्यामुळं मी असं कुठल्याही प्रकारचं हे भक्ती नासोय असं करणार नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची शिकवणच मुळात अशी आहे की साधकाने कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही. हा त्यांचा एक नियम आहे आणि जर हा नियम मान्य असेल तरच संत रामपालजी महाराज साधकाला भक्ती देतात आणि सद्भक्तीवरती लावतात. म्हणूनच आपण सांगत आहात की कुठल्याही किमतीवर आपण ही भक्ती सोडायला तयार नाही आणि नामविरहित होण्यास आपण तयार नाही. म्हणून आपण कुठल्याही किमतीवर हे चॅलेंज घेऊ शकणार नाही आणि संत रामपालजी महाराजांची भक्ती सोडणार नाही. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपली नशा छुटलेली आहे, त्याचप्रमाणे आपल्याला वास्तविक संत रामपालजी महाराजांच्या स्वरूपात परमेश्वर भेटलेले आहे आणि सद्भक्ती मिळाली आहे. हे तर प्रामुख्याने आपल्याला लाभ झालेलेच आहेत, परंतु या व्यतिरिक्तसुद्धा असं ऐकण्यात येतं की संत रामपालजी महाराजांच्या साधकाला बरेचसे शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपात बरेचसे अनुभव येतात, बरेचसे लाभ होतात. तर आपल्यालासुद्धा असे काही लाभ झालेत का? लाभ तर असं झाला की मला बाळ नव्हतं, 4 बाळ असं वारून गेलं होतं. माझे बाईचं पोटातच वारून गेलं होतं. एक 5 महिन्याचं होतं आणि एक 6 महिन्याचं आणि एक 7 महिन्याचं, एक 8 महिन्याचं, असं 4 बाळ माझे पोटातच म्हणजे खराब झालं होतं माझी बाईचं.
तर मी खूप टेन्शन येत होतं. मग घरचे पण खूप टेन्शन द्यायचं, ही बाईला बाळ असं होणारच नाही ना, खूप खर्च करत आहे ना, असं तसं खूप माझे घरचे पण मला टेन्शन द्यायचं, माझे घरची बाईला पण खूप टेन्शन द्यायचं. मग माझी जबरदस्ती दुसरी बायको करून दिली माझ्या आईवडिलांनी. जेव्हापासून आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलो तेव्हापासून आम्ही खूप भक्ती करायचं आणि ती दुसरी बाई आम्हाला जबरदस्ती करून दिली होती ते माझ्या आईवडिलांनी. ती बाई पण निघून गेली, त्याची निघून गेली. त्यांनी काही मागणी पण केली नाही आणि कायच नाही, त्याची निघून गेली. आणि आम्ही दोघं, माझी मोठी बाई आणि मी दोघं भक्ती करायचं आणि खूप आनंदाने राहायचं. आणि आम्हाला बाळ पण झालं. बाळ पण 3.5 किलोचं आहे. आणि सद्गुरू रामपालजी महाराजाला प्रार्थनाला आले होते का हे मालिक आपजीने खूप दया करे तो आप ही नाम रखो, असं आम्ही सद्गुरू रामपालजी महाराजांना असं प्रार्थना केली. मग गुरुजींनी आमचं बाळचं नाव पण ठेवलं आणि ते पंकज दास आहे ते बाळाचं नाव. आणि खूप तेव्हापासून खूप आम्ही व्यवस्थित राहायचं. पहिले जशी परिस्थिती होती तशी काय नाही आणि एवढं खुशीने राहायचं आणि खूप आनंदाने राहायचं आम्ही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. प्रामुख्याने आपल्याला जे व्यसन जडलेलं होतं त्यातून सुद्धा आपली मुक्तता झाली आणि जे काही आपल्या कुटुंबावर जे संकट होतं, जे आपल्याला घरच्यांनी दुसरं लग्न आपलं लावून दिलं होतं बळजबरी, त्यातून सुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दूर सुखरूपरित्या बाहेर काढले आणि आज आपण सुख आणि समाधानाने आपलं आयुष्य व्यतीत करत आहात, सद्भक्ती करत आहात. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले नातलग आहेत, जे आप्तेष्ट आहेत, जे मित्रपरिवार आहे आणि जे समाज बांधव आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? संदेश तर असं देणार, सद्गुरू रामपालजी महाराजांचा सत्संग ऐका आणि सत्संग समजा आणि सद्भक्तीला लागा आणि गुरुजींची दीक्षा घ्या आणि मोक्ष प्राप्त करा आणि सुखी जीवन काढा. हे यातच आपला मोक्ष होणार आहे. हीच माझी विनंती आहे का सद्गुरू रामपालजी महाराजांची शरणात या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यायला हवी, तर ह्या अनुषंगाने जर एखाद्याला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? TV चॅनलवर सत्संग येतं गुरुजींचं आणि तिथं पट्टीवर नंबर दिसतात, त्या नंबरवर कॉल करायचं आणि जवळचं नामदान सेंटरचा पत्ता देईल, तिथं जाऊन नामदीक्षा घेऊ शकतात. सर, जसं तुम्ही सांगतात की सत्संग चालू असताना TVच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जे नामदान केंद्र आहे तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचं आहे की या नाममंत्रासाठी, या गुरुदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? सद्गुरू रामपालजी महाराजांचे दीक्षा घ्यायला काही 1 रुपया लागत नाही आणि मोफत नामदीक्षा दिले जात आणि 1 रुपया काही लागत नाही तिथे. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.